तुम्ही महिला म्हणून तुमची कोणती समस्या आहे की ती सरकारकडून सोडवली गेली पाहिजे? सरकारकडनं सोडवले गेली पाहिजे की न्याय जो मिळत नाही ना, जेव्हा घटना घडते तेव्हा तो न्यायाला खूप तारखा लागतात किंवा विलंब होतो. त्यामुळे ना सत्तेवरचा ना विश्वास तुटत चाललेला आहे की तुम्ही जेव्हाच तेव्हा न्याय द्या. या एखाद्या स्त्रीला सरकारकडे ना असं विश्वासाने बघता आलं पाहिजे की विश्वास वाटला पाहिजे की नाही बाबा आपण यांना दिलं पाहिजे, यांची सत्ता आली पाहिजे, हे न्याय करतात, स्त्रियांना इथे आधार मिळतो, असं एवढं त्यांच्याकडून अपेक्षा आहे आपल्याला शासनाकडून. तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवताय? 12 वर्ष आले. कोणती एक समस्या रिक्षा चालवताना तुम्हाला जाणवत आहे की त्या म्हणजे सोडवल्या गेल्या पाहिजे? एक तर रिक्षाचे परमिट बंद झाले पाहिजे. रिक्षा भरपूर झालेत आणि रोडच्या समस्या आहे, जिथे जाल तिथे खोदकाम चालू आहे. आणि एक म्हणजे आता बाटला पासिंग करायचं म्हटलं तर माझं 2-3 दिवसापूर्वी बाटला पासिंग झालंय, पण आम्ही 500 रुपये 700 रुपये करत होतो, तर आता 2800 रुपये बाटला पासिंग झाले. त्याची एक समस्या आपल्याला जाणवते, कारण रिक्षावाला हा गरीब आणि एवढ्या रिक्षा झाल्यात ना, 1000 रुपये करायचे म्हटलं तर आज सकाळी 9 वाजता ते संध्याकाळी 9 वाजता आणि कंटिन्यू रिक्षा बसायचं म्हटलं की आम्हाला पाठीचा कण्याचा त्रास होतोय. प्रॉब्लेम तसं भरपूर आहे. पण आता हे गॅस पण पहिले 40 रुपये 50 रुपये होते, आता 80 रुपये झालेत आणि त्यात बाटला पासिंगचे 2800 रुपये. त्यामुळे ह्याच्यावर सरकारने जरा लक्ष दिलं पाहिजे. आता मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे. आता त्याच्यामध्ये रस्त्याचे काम चालू आहेत, रस्ते कुठे खोदलेले आहेत हे कुणाला गाईडलाईन्स कोण सांगतही नाही. जेव्हा आम्ही जातो आणि तिकडे अडकलं जातो त्यानंतर युटर्न मारून आम्हाला येतात. नोटिफिकेशन पण चुकीचे येतात. जे आम्ही मॅपवरती ओला उबेर रॅपिडो चालवतो त्याच्यामध्ये पण चुकीचे हे येतात, म्हणजे त्यात पण कळत नाही आम्हाला म्हणजे अपडेट काय चालू आहे करून.